बघा मस्तपैकी खस्ता एकदम छान एकदम मटरी तयार आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं विद्या ब्लॉगमध्ये. आज आपण बऱ्याच दिवसांनी एक तुमच्याशी रेसिपी शेअर करणार आहे. आज मी तुम्हाला अशी मस्त खुसखुशीत गव्हाच्या पिठाची मटरी दाखवणार आहे की एकदा बनवली की पुन्हा पुन्हा करावीशी वाटेल. बाहेरून अगदी कुरकुरीत आणि आतून हलकी, चहाबरोबर तर इतकी छान लागते की एकावर कुणाचंच समाधान होणार नाही. चला तर मग न घालवता सुरुवात करूया मटरी, गव्हाच्या पिठाची मटरी. पण व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा ही तुम्हाला विनंती आहे. आणि माझी रेसिपी कशी वाटली ते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि ही रेसिपी खूप छान आणि मस्त आहे. मी बऱ्याच वेळेला बनवते घरामध्ये आणि गव्हाच्या पिठाची असल्यामुळे ती आपल्या आरोग्यासाठी खूप छान असते, हेल्दी असते. मैद्याने आपल्या शरीराला त्रास होतो सर्वांनाच माहिती आहे, पण गव्हाच्या पिठामुळे खूप छान आणि क्रिस्पी बनू शकते. नरम न पडता एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत बनते. यासाठी लागणारं आता साहित्य आपण बघूया. 1 चमचा ओवा घेतलेला आहे, 1 चमचा जिरं घेतलेला आहे आणि 1 चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे. 2 कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि तेल मोहन करण्यासाठी घेतलेलं आहे आणि मीठ, चवीपुरतं मीठ. सर्वप्रथम आपण जे गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे ते एका परातीमध्ये मी काढून घेते. त्यामध्ये रवा, ओवा, जिरं आणि कसुरी मेथी हे सर्व त्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. आणि एक कप भरून मी तेल घेतलेलं, त्याच्यामधले मी 2 चमचे माझं तेल शिल्लक राहिलं होतं. जेवढं आपल्याला मोहन लागेल तेवढंच आपण घ्यायचं. मी आता पुढे तुम्हाला दाखवीन. ते पीठ पूर्ण तेल आहे ते पिठाला चांगलं चोळून घ्यायचं, त्यामुळे पीठ एकदम छान असं नरम होतं. आता त्याचा गोळा झाल्यावर समजायचं की आपलं मोहन व्यवस्थित पडलेलं आहे. त्यानंतर मी त्या पिठाचे छोटे छोटे असे गोळे करून घेतले. माझे 8 गोळे झाले. आता मी त्यांच्या छोट्या पोळ्या लाटून घेणार आहे. त्या पोळ्या मी लाटून घेतल्यानंतर त्याला मी थोडंसं तूप घेतलेलं आहे. तूप लावून एकावर एक ठेवून त्याचे मी छानपैकी असं फोल्ड करणार. 4 पोळींचा एक फोल्ड असं करून मी फोल्ड करून घेणार आहे. त्यानंतर त्याची कटिंग करून घेणार. त्याला छान असे लेयर पडतात आणि ते लेयर पडतं तीच बाजू आपण चांगली दाबून घेतली आणि एकदा दोनदा लाटणं फिरवलं की मस्तपैकी एकदम सुंदर होतात. आणि त्यामुळे मटरीला लेयर पण सुटतात आणि मटरी एकदम छान क्रिस्पी आणि मस्त होते. त्यासाठी मंद आचेवर मंद मीडियम टू लो अशा आचेवर एकदम जास्त कडकडीत तेल तापवायचं नाही आणि छान अशा क्रिस्पी खरपूस अशा तळून घ्यायच्या. खूप मस्त लागतात त्या. थोड्या थंड झाल्यावर त्या छानपैकी क्रिस्पी होतात. गरम असताना थोड्याशा नरम वाटतात, पण त्या नरम नाही राहत. त्या चांगल्या गार झाल्यानंतर छानपैकी क्रिस्पी अशा होतात. आता माझ्या सर्व काही तळून झालेल्या आहेत. बघा त्याचा कलर किती छान आहे आणि बघा कशी खुसखुशीत झालेली आहे. आता वरनं तुम्ही माझी ओळखलाच असाल कसा आवाज आला. आणि खूप छान आणि खुसखुशीत एकदम होतात. आणि ह्या मटरी आपण 15 दिवस खूप छान राहतात. प्रवासामध्ये पण घेऊन जाऊ शकतो आणि घरामध्ये चहासोबत तर एक नंबर. आता पावसाचे दिवस पण चालू आहेत. मस्तपैकी मटरी आणि गरमागरम वाफळलेला चहा, किती छान मस्त कॉम्बिनेशन आहे ना. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर ही रेसिपी बनवत असाल तर ती कशी बनवता कमेंटमध्ये मला सांगा. माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला सर्वांना श्री स्वामी समर्थ.